नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत सोपी ट्रिक वापरून कुरकुरीत कांदा भजी. पावसाची आणि कांदा भजीची घट्ट मैत्री आहे. पाऊस आला की आपल्याला कांदा भजीची आठवण येतेच. पावसाने थंडगार केलेल्या वातावरणामध्ये कुरकुरीत आणि गरमागरम कांदा भजी खाण्यासारखं दुसरं सुख नाही. आता पाऊस सुरू झालेला आहे, म्हणूनच आज आपण सोपी ट्रिक वापरून कुरकुरीत कांदा भजी करणार आहोत. सुरुवात करूया. कांदा भजी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे 2 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत. मीठ, हिंग, ओवा, लाल तिखट, हळद, जिरं आणि हे धणे आहेत. मिरची, कोथिंबीर, तांदळाचं पीठ आहे आणि हे बेसन आहे. आपण कांदा भजी बरोबर या मिरच्या सुद्धा तळणार आहोत, म्हणून या मिरच्यांना प्रथम आपण मध्ये चीर देऊया. आपण जर मध्ये चीर दिली नाही ना तर आपल्या ह्या अंगावरती ह्या मिरच्या उडतात, म्हणून मध्ये चीर देणं गरजेचं आहे. मी या उभ्या चिरलेल्या कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. पाकळ्या मोकळ्या झाल्यानं की आपली भजी कुरकुरीत व्हायला मदत होते. प्रथम आपण या कांद्यामध्ये मीठ घालून घेऊया. छोटा अर्धा चमचा मी मीठ घालते आहे आणि हाताने कांद्याला मीठ अगदी छानपैकी लावून घेऊया. आम्ही त्याला कांदा करमणं असं म्हणतो. असं केल्याने कांद्याच्या सगळ्या पाकळ्यांना मीठ चांगल्या प्रकारे लागतं आणि आपला कांदा पाणी सोडतो. कांद्याला आपलं मीठ लावून झालेलं आहे. आता 2-3 मिनटं हा कांदा असाच ठेवूया, म्हणजे कांद्याला आणखी पाणी सुटेल. आपल्या कांद्याला पाणी सुटते तोपर्यंत आपण या उभ्या चिरलेल्या मिरच्या आहेत ना, त्याच्यामध्ये मीठ भरून घेऊया. मिरच्यांमध्ये मीठ भरलं की मिरच्या चवदार होतात आणि खायला छान लागतात. कांद्याला मीठ लावून 2-3 मिनिटं झाली आहेत. आता त्याच्यामध्ये मसाले घालूया. भजी वातूळ असतात म्हणून त्याच्यामध्ये हिंग घालूया थोडं. थोडी हळद, थोडं लाल तिखट, जिरं आणि धणे घेतलेत. मी अख्खेच घेतले, ते अख्खेच घालणार आहे मी. आणि थोडासा मी ओवा घेतलेला आहे. तो ओवा आपण थोडासा बोटाने चोळून घ्यायचा आणि मग तो ओवा आपण या मिश्रणामध्ये घालूया. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आपलं सगळं आता घालून झालेलं आहे. मीठ, मसाले, कोथिंबीर सगळं घालून झालेलं आहे. आता हाताने आपण पुन्हा एकदा हा कांदा छानपैकी करमून घेऊया, म्हणजे कांद्यामध्ये सगळे मीठ, मसाले सगळं छान मिक्स होईल. आणि आता ह्या कांद्याच्या मिश्रणामध्ये साधारण 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घालूया. तांदळाच्या पिठामुळे आपले कांद्याचे भजी एकदम छान कुरकुरीत होतात. आणि त्यात लागेल तसं आपण बेसन घालणार आहोत. आधी मी 3 चमचे बेसन घालते आणि हाताने आपण आता छान हे सगळं मिक्स करून घेऊया. कांद्याची भजी कुरकुरीत होण्याची सोपी ट्रिक म्हणजे कांद्याच्या भजीमध्ये पाणी घालायचं नाही अजिबात. कांद्याला जेवढं पाणी सुटतंय तेवढ्याच पाण्यामध्ये आपण पिठं घालायची आणि भजी करायची. आपण एक्स्ट्राचं वरून पाणी अजिबात घालायचं नाही, की आपली भजी एकदम छान कुरकुरीत होते. भजी तळण्यासाठी मी गॅसवरती तेल तापत ठेवलंय. त्या तेलातलं 1 चमचा तेल मी घेते आहे आणि ह्या भजीच्या मिश्रणामध्ये आपण ते तेल घालणार आहोत.
हे तेल घातल्यामुळे ना आपली भजी कुरकुरीत होण्यासाठी मदत होते. टिप नंबर 2, या छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून आपली भजी आपण छान कुरकुरीत करणार आहोत. भजीचं पीठ करून झालेलं आहे. मी वरून अजिबात पाणी घातलेले नाही आहे. कांद्याचं जे पाणी सुटलेलं होतं त्याच्यामध्येच आपण ही पिठं भिजवलेली आहेत. आता आपण ही भजी तळायला घेऊया. कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी एक ट्रिक आहे, ती म्हणजे भजीचं पीठ भिजवलं की लगेचच भजी करायला घ्यायची. भजीचं पीठ ठेवून द्यायचं नाही. भजीचं पीठ ठेवून दिलं की कांदा पाणी सोडतो आणि मग आपली भजी मऊ होतात. तेल छान आता तापलेलं आहे. आता भजी करायला सुरुवात करूया. तर भजी कशी सोडायची तेलामध्ये, तर त्याचे गठ्ठे गठ्ठे सोडायचे नाही, तर पातळ पातळ असे पसरून पसरून आपण ही भजी सोडायची तेलामध्ये. म्हणजे आपली भजी छान कुरकुरीत होते. गठ्ठे गठ्ठे केले ना की आपली भजी कुरकुरीत होत नाही. थोड्या वेळाने ती मऊ पडते. वेळेला कढईमध्ये मावतील तेवढीच भजी टाकायची. 1-2 मिनिटं भजीला जरा तेलामध्ये विसावू द्यायचं आणि मगच आपण झारा लावायचं. त्याच्या आधी झारा लावायचा नाही. आणि भजी स्लो आणि मध्यम याच आचेवरती तळायची. गॅस एकदम फास्ट ठेवायचाच नाही, नाहीतर काय होतं, आतून भजी आपली होतच नाही आणि बाहेरून भजी करपते. मग थोड्या वेळाने ती भजी मऊ पडते. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं की चॅनल मोठा होईल. तुमच्याशिवाय आमचा चॅनल मोठा होऊ शकत नाही. तुमच्या मदतीची आणि तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज असते. भजी सारखी हलवत राहायची, म्हणजे ती तळाला जाऊन करपत नाही आणि ती सगळ्या बाजूने छानपैकी तळली सुद्धा जाते. भजी छान कुरकुरीत झाली आहेत आणि रंग पण सुरेख आले भजीला आपल्या. काढून घेऊया आता. आपण ही भजी पातळ पातळ अशी म्हणजे पसरून पसरून घातलेली आहे, त्यामुळे आपली भजी पटकन होते. भजी व्हायला जास्त वेळ लागत नाही. भजीचा पहिला घाणा आपला छान झालेला आहे आणि भजी आत्ताच आपली कुरकुरीत झालेली आहेत बघा. थंड झाल्यावरती ती आणखीन कुरकुरीत होती. भजीचा दुसरा घाणा पण असाच करून घेऊया आपण. टाकतानाच भजी छोटी छोटी आणि पसरून पसरून घालायची. भजी हा असा प्रकार आहे की तो सगळ्यांनाच आवडतो आणि त्यातल्या त्यात कांदा भजी तर अगदी सगळ्यांनाच आवडते. भजीचा दुसरा घाणाही तयार झालेला आहे. भजी काढून घेऊया आपण आता. कुरकुरीत कांदा भजी आपली तयार आहे. आपली कांदा भजी तळून झालेली आहे. आता आपण मीठ भरून ठेवलेल्या ह्या मिरच्या आहेत ना, त्या तळूया. कांदा भजी असेल तेव्हा ह्या मिरच्या हव्यातच.
आपली सगळी कांदा भाजी तळून झालेली आहेत, या मिरच्याही तळून झालेल्या आहेत. आता गॅस आपण बंद करूया आणि गरमागरम कुरकुरीत कांदा भाजी सर्व करूया. सोप्या ट्रिक्स वापरून केलेली कुरकुरीत कांदा भाजी आपली तयार आहे. सोबत आपण चिंच गुळाची चटणी दिलेली आहे आणि हिरवी चटणी सुद्धा दिलेली आहे. भजी आवडली असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.